शहराच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भर घालणाऱ्या नमो उद्यान प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी भिडेनगर येथे उत्साहात पार पडले. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सरोज पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत नारळ वाढवून कुदळी मारत या कामाचा शुभारंभ करण्यात आला. नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून या उद्यानासाठी शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. भूमिपूजनानंतर नगराध्यक्ष मनोज बर्डे, उपनगराध्यक्ष सतीश मोरे, नगरसेवक निलेश पाटील, नगरसेविका मेघनाताई पानपाटील यांच्या हस्ते उद्घाटन फलकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमास मुख्याधिकारी श्रिया देवचक्की, राजेश पाटील, रवींद्र मोरे, गणेश बणकर, सतीश पानपाटील, LK मोरे, संजय मोरे, रामकृष्ण खोडे, सुजित मोरे, किरण लभडे, संदीप सुराणा, तौसिफ मंसूरी, इम्रान कोतवाल, प्रशांत मोरे, प्रकाश घोडके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना नगरसेवक निलेश पाटील यांनी सांगितले की निवडणूक प्रचारादरम्यान भिडेनगरच्या नागरिकांना दिलेला उद्यानाचा शब्द पूर्ण करण्यात यश आले असून लवकरच परिसरातील पाणी प्रश्नही मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उपनगराध्यक्ष सतीश मोरे यांनीही अनेकांनी केवळ आश्वासने दिली, मात्र आम्ही ती प्रत्यक्षात उतरवली. भविष्यातही पिंपळगावचा सर्वांगीण विकास साधण्यास प्राधान्य देऊ, तसेच उद्यानाशेजारील तळ्याचा जीर्णोद्धारही करण्यात येणार आहे, असे स्पष्ट केले. मुख्याधिकारी श्रिया देवचक्की यांनी नागरिकांना आवाहन करताना उद्यानाची देखभाल करण्याची जबाबदारीही समाजाने घ्यावी, असे सांगितले. तसेच जुलै 2026 पर्यंत हे उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमात नगराध्यक्ष मनोज बर्डे, रवींद्र मोरे, अन्नू मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरसेवक गणेश बणकर, सत्यजित मोरे, ज्ञानेश्वर जोगारी, राहुल विधाते, रेखा लभडे, छायाताई पाटील, सिंधुबाई गांगुर्डे, सुवर्णा वाघली, सोनाली विधाते, हर्षल जाधव, सीमा कायस्थ, अनिता गांगुर्डे, श्वेता मोरे, नरेंद्र सैदाणी, कुणाल निळकंठ यांच्यासह भिडेनगरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण घुमरे यांनी केले. नमो उद्यान प्रकल्पामुळे भिडेनगरसह पिंपळगाव परिसरातील नागरिकांना दर्जेदार विरंगुळा आणि हरित वातावरण मिळणार असून शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. बसवंत NH3 डिजिटल, पिंपळगाव. की 4 महिन्यापूर्वी निवडणूक जेव्हा लागली, निवडणूक जाहीर होताच फॉर्म भरण्याची प्रोसिजर सुरू झाली. फॉर्म भरत असताना प्रभाग क्रमांक 11 मध्ये मी फॉर्म भरला आणि मी बघितलं की माझ्यासोबत या प्रभागामध्ये फॉर्म कुणी भरलाय, तर त्या ठिकाणी आपले राजाभाऊ यांनी सुद्धा त्या ठिकाणी फॉर्म भरलेला होता. मग साहजिकच एक राजकीय प्रक्रिया असते आणि राजाभाऊचे जेवढे मित्र आहेत त्या सगळ्यांच्या मी भेटीगाठी घेतल्या. म्हटलं काय प्लॅनिंग आहे राजाभाऊचा, उभं राहायचा विचार की काय. तर सर्वजण मला सांगत होते की काही नाही, काही गोष्टींची चर्चा करायची आहे आणि त्यानंतर राजाभाऊ माघार घेणार आहे. मी शेवटचे 2 दिवस शिल्लक असताना राजाभाऊशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण राजाभाऊ डायरेक्ट नॉट रिचेबल होऊन गेले आणि काही केला त्यांच्याशी संपर्क झाला नाही. आणि माघारीची वेळ आली, थोडीशी चिडचिडच व्हायला लागली. मग माघारीची वेळ टळून गेली. परंतु रात्री राजाभाऊशी चर्चा झाली. राजाभाऊने काही प्रश्न त्या ठिकाणी माझ्यासमोर ठेवले आणि मग म्हटलं मी असं एकट्यात बसून तुम्हाला काही शब्द देण्यापेक्षा आपण एक भिडेनगरची मीटिंग लावू. मग राजाभाऊनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी, म्हणजे त्यांचे सहकारी म्हणजे सर्व भिडेनगरवासी, त्या सर्वांनी एक सप्तशृंगी मातेच्या मंदिरात मीटिंग लावली. त्या मीटिंगला बर्डे सर होते, सतीश भाऊ होते, राजाभाऊ होते, म्हणजे सर्वच पक्षाचे किंवा या दोन्हीही भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेनेचे दोन्हीही पॅनलचे प्रमुख लोक सर्व उपस्थित होते. आणि त्यांनी 2 समस्या प्रामुख्याने ह्या भिडेनगरच्या सांगितल्या. पहिली समस्या ही म्हणजे ह्या ओपन स्पेस बाबत, की आम्हाला वारंवार ग्रामपालिकेच्या माध्यमातून शब्द दिले गेले असतील, परंतु कुठल्याही शब्दाचं पालन त्या ठिकाणी इथून मागे झालं नाही. आम्हाला या ओपन स्पेसमध्ये एक उत्कृष्ट गार्डन पाहिजे, हा प्रश्न त्यांनी माझ्यासमोर ठेवला. आणि दुसरी समस्या म्हणजे आत्ताच आजींनी, आमच्या मावशींनी, कस्तुरी मावशींनी जे सांगितलं
की 3 वाजता जो पाणी येतं तो पाण्याची समस्या. तर हा जो ओपन स्पेसचा प्रश्न आहे तो प्रश्न ऑलरेडी गेल्या 6 म्हणजे निवडणुकीच्या 6 महिने आधीपासून आम्ही प्लॅनिंगमध्ये होतो. देवचक्के मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांच्या कंटिन्यू संपर्कात होतो. नमो उद्यानसाठीचे पैसे येणार आहेत हे मला माहिती होतं आणि मॅडमला मी वारंवार फॉलोअप घेऊन सांगत होतो की आपल्याला नमो उद्यान हे अशा अशा ठिकाणी करायचंय. आणि मला माहिती होतं की मी जे वचन या ठिकाणी देणार आहे त्या वचनपूर्ती मला माहिती होतं की मी गेल्या पुढच्या 6 महिन्यात ही गोष्ट होणार आहे. आणि निश्चितपणाने जेव्हा आपण सर्व लोक सत्तेत आलो, सतीशभाई असतील, बर्डे सर असतील आणि मॅडम असतील, यांनीही माझ्या शब्दाचा मान ठेवत नमो उद्यानची जागा भिडेनगरचीच जागा फिक्स केली. मी निश्चितपणाने सर्व नगरसेवकांचे, नगराध्यक्षांचे, उपनगराध्यक्षांचे, सर्व बॉडीचे मी या ठिकाणी आभार मानतो. त्यानंतर प्रश्न होता पहाटे 3 वाजता येणारं पाणी. तर त्याबाबतही आम्ही उपाययोजना केलेली आहे. त्याबाबत जेव्हा सतीशभाई या ठिकाणी बोलतील ते त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला सर्वांना देतील. निश्चितच प्रभाग क्रमांक 10 आणि 11 जो पूर्वी वार्ड क्रमांक 1 होता, हा वार्ड क्रमांक 1 गेली अनेक वर्ष विकासापासून वंचित राहिलेला आहे. निश्चितच अन्नदाता आता बोलले की मागचं काहीच बोलायचं नाही, आपण काहीच बोलणार नाही, परंतु हा बॅकलॉग भरून करण्याचं काम आम्ही सर्व नगर परिषदेचे निवडून आलेले नगरसेवक या ठिकाणी करू, हा शब्द या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.